माझ्या हातात जे होतं ते मी केलं. माझ्या हातात काय होतं रन्स करणं ते मी केलं. ज्यांनी त्यांचं काम केलं नाही त्याच्यासाठी मी कशाला खंत बाळगू किंवा त्याच्यासाठी मी झोप कशाला माझी. आणि मी इतका खुश झालो की झाल्या 100 म्हणजे फुलटॉस बघितल्या 100 आणि मी मिड विकेटला खेळायला गेलो आणि मिस झालो आणि बोल्ड झालो त्या फुलटॉसला. आणि मी आऊट झालेल्या बाकी माझ्या मनात काही नव्हतं. पहिलं स्लिपमध्ये दिलीप उभा होता त्याकडे बघितलं आणि ही वॉज सो हॅपी. अनिल ॲक्च्युली आऊट झाला तेव्हा त्यांनी म्हणजे स्टम्पचा आवाज बोल्ड झाला, तो स्टम्पचा आवाज आलेला तो तिथेच रडायला लागला विकेटवरच. आणि मी त्याचं सांत्वन करत त्याला घेऊन येतो खांद्यावरनं हात टाकून, अरे अनिल ठीक आहे रे, होतं रे असं होतं रे. तर म्हणजे 2 सेकंद मला वाटलं की त्याच्याच 200 म्हणजे 300 मिस झाले. म्हणजे अजूनही जेव्हा तो भेटतो ना मला आणि हा विषय निघतो तेव्हा त्याला इतकं वाईट वाटतं, त्याचं अगदी जेन्युइनली वाईट वाटतं. प्रॅक्टिस करत होतो आणि मॅचच्या विकेटचं काम चालू होतं, ग्राउंड्सपन करत होतं. तर आम्हाला वाटलं ते काम करतायत तीच मॅचला विकेट असेल, पण मॅचच्या दिवशी पोचलो तेव्हा वेगळे. मग तो पहिला बॉम्ब होता की दिसते काढतायत कुठली विकेट आणि देतात कुठली विकेट त्याच्यामध्ये. मग एवढा मोठा क्रिकेटर, मग जस्ट आम्ही बरोबर खेळलोय, आम्ही कलिग्ज आहोत आणि मला शब्द दिला त्याने की शंतन काही झालं तरी मी येईन. आणि तेवढ्याकरता तो हे सगळं सर्कस करून आला. मग त्या दिवशी मला खरंच आत्ताही मला शब्द सुचत नाहीत. मग कसं आय शुड शो माय ग्रॅटिट्यूड टू विनोद. पहिली गोष्ट, विनोद 10वी नापास होण्यात शंतनु सुर्वेकरांचा खूप मोठा वाटा. जसे सर्वात यशस्वी खेळाडू असं आपल्या क्रीडा चाहत्यांना कायम चर्चा करायला आवडते, त्याच बाबतीत विशेषतः क्रिकेट म्हणलं की भारतात सर्वात कमनशिबी खेळाडूंची यादी येते. म्हणजे कमनशिबी कुठल्या सेन्समध्ये, की ज्यांनी इतकं काही केलं तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापासून मात्र ते किंचित दूर राहिले. आणि या यादीमध्ये अग्रणी नावं जी आहेत ना, ती जी गिनीचुनी नावं आहेत त्याच्यात एक नाव अर्थात त्याचं कायम घेतलं जातं. कारण अर्थात विचार करा, 63.10च्या सरासरीने 85 सामन्यांमध्ये 15 वर्षात खोऱ्याने धावा केल्या. ओके, तेंडुलकर बरोबर, तेंडुलकरचा कर्णधार म्हणून आणि तेंडुलकरच्या आधी आणि तेंडुलकरच्या बरोबर खेळताना धावांचा अक्षरशः पाऊस पडला. आणि हा विचार करा, जेव्हा सचिन तेंडुलकर आणि त्या फलंदाजाची पार्टनरशिप चालू असते तेव्हा जेव्हा सचिन म्हणतो की आज तू माझ्यापेक्षा चांगला खेळलास, याहून अजून मोठी पोचपावती काय हवी. माझी खात्री आहे तुम्ही गेस केलं असेल की मी कोणाबद्दल बोलतोय. आणि त्याच्यामुळे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये आज आपण घेऊन आलोय अशा एका आसामीला की जे गेली 20 वर्ष फार प्रकाश झोतात नाहीये. ते काय करतात याचा पत्ता त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींना सोडून फार विषय इतरांना नाहीये. क्रिकेटकडे पाठ त्यांनी फिरवली आहे का त्यांना क्रिकेटचा वीट आलाय, कारण ते फ्रस्ट्रेटेड आहेत का ते अत्यंत फुलफिलमेंटमुळे त्यांना क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर क्रिकेट ते मिस करतात की नाही, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया महाराष्ट्राचा महाराजा शंतनु सुर्वेकर यांच्याकडून. स्पोर्ट्स कट्टावर स्वागत शंतनु. थँक्यू सो मच. 4 वर्ष आपण प्लॅन करतोय, अखेर योग जुळून आलाय. पण शंतनु, सुरुवात करताना मला सांग की जसं मी तुला सांगितलं की माझ्या क्रिकेट वेडामागे तुझा मोठा हात आहे अप्रत्यक्षरित्या, पण 99, 199, 299 ओके, हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 3ही स्कोर स्वतःच्या नावावर असणारा खेळाडू कोण? शंतनु सुर्वेकर. सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल बाजूला काढले, किंबहुना आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळणारे प्रथम श्रेणी म्हणजे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वात जास्त ॲव्हरेज असणारा खेळाडू शंतनु सुर्वेकर. हे जस्टात मिस होणे जे आपण म्हणतो पुणेरी भाषेत, ते त्याचा अभिमान बाळगणं का त्याची खंत बाळगणं, हे सगळं तू कसं मॅनेज करतोयस गेली 40 वर्ष जवळ? मी खरं सांगू का, मी कधी क्रिकेटमध्ये अपयश मिळालं तर कधी खंत बाळगलीच नाहीये मी. मे बी दॅट इज बिकॉज आय जस्ट लव्ह द गेम, आय जस्ट लव्ह बॅटिंग. आणि त्याच्यासाठी मी खेळायचो. ऑफकोर्स इंडियासाठी खेळायचा हा नक्कीच टार्गेट होता किंवा गोल होता, एम होता. पण ते अचीव करताना मला त्याच्यासाठी खेळायचं आहे असं नाही. मला माझी चांगली बॅटिंग करायची आहे, माझ्यामध्ये जे टॅलेंट आहे आय वॉन्ट टू एक्सप्रेस दॅट टॅलेंट, तो एकच विचार असायचा. त्यामुळे मी खंत कधीच बाळगली नाही क्रिकेटची अपयशामध्ये.
किंवा सिलेक्ट नाही झालो त्याची खंत, किंवा सिलेक्ट का नाही झालो, कोणामुळे नाही झालो त्याच्याबद्दल कोणाबद्दल ब्लेम गेम नाही, रिझेंटमेंट नाही कोणाबद्दल, आणि रिग्रेट तर अजिबात नाही कशाचा. सो दॅट म्हणजे त्या माइंडसेटमध्येच असायचो मी कायम. हे बोलणं सोपं करणं अवघडवाला प्रकार आहे ना, की ते विशेषतः आत्ता खेळल्यानंतरच्या 25 वर्षांकडे आपण नंतर येऊ, पण खेळत असताना की तुला माहितीये ओके कितीही विचार नाही करायचा, झटकायचं माहितीये, पण मी ऑलमोस्ट तिथे पोचलोय पण ते हाती येत नाहीये, अशा वेळेस स्वतःच्या परफॉर्मन्स अफेक्ट न होऊ देणं, हे तेव्हा मॅनेज करायला तुम्हाला कसं करायचं? आता मेंटल ट्रेनिंग वगैरे फार खूप ऍडव्हान्स झालंय, पण अवेअरनेस वाढलाय, तेव्हा काय करायचं तुम्ही? नाही, तेव्हा मी म्हणलं तसं माझ्या स्वभावातच ते बाय नेचर मी पहिल्यापासून तसा आहे. नाही सिलेक्ट झालो, घास तोंडापाशी आलाय पण मिळत नाहीये, ते सिलेक्ट नाही झालो तरी मला क्षणभर वाईट वाटायचं त्याचं डेफिनेटली, पण त्याच्याबद्दल नाराजी कधी नसायची माझ्या मनात. इवन रिटायर झालो तेव्हा मी डिक्लेअर केलं रिटायरमेंट, त्या दिवशीच आमची प्रेस कॉन्फरन्स झाली होती MCAची. तर ऑब्व्हियस प्रश्न त्याच्यात एकच होता की इतकं परफॉर्मन्स करून सुद्धा तू खेळला नाहीस इंडिया, तर अन्याय झाल्यासारखं नाही वाटत? दॅट वॉज अजूनही तेच विचारतात, पण मी तेव्हा त्यांना तेच सांगितलं की मी टार्गेट ते जरी असलं तरी त्याच्यासाठी खेळत नव्हतो मी. आय एन्जॉयड द जर्नी. मला बॅटिंग आवडायची, मी बॅटिंग चांगली करायचो आणि त्याच्यात मी चांगलं केलं. खेळलो नाही खेळलो हा म्हणलं नशिबाचा भाग आहे, आणि त्याच्यात सुद्धा माझ्या हातात जे होतं ते मी केलं. माझ्या हातात काय होतं रन्स करणं, ते मी केलं. ज्यांनी त्यांचं काम केलं नाही त्याच्यासाठी मी कशाला खंत बाळगू, किंवा त्याच्यासाठी मी झोप कशाला माझी मोडून घेऊ. तेव्हा अशी वेळ आली की आता अजून काय करायचं हे जाऊन कधी कोणाला विचारावं असं वाटणं एक गोष्ट, पण विचारलं गेलं का कधी? नाही, एकदाच झालं होतं तसं. मला आठवतं MP पांडव तेव्हा सिलेक्टर होते, ही वॉज वन ऑफ द सिलेक्टर्स दॅट टाइम, आणि आम्ही हैदराबादमध्ये देवधर ट्रॉफी खेळत होतो, आणि तेव्हा सुद्धा त्या मॅचला सुद्धा मी 80 काहीतरी केलं. तर पांडव सर भेटले संध्याकाळी मॅच झाल्यानंतर, ते मॅच बघायला आले होते. त्यानंतर कुठल्या तरी सिरीजचं सिलेक्शन होतं. तर बोलता बोलता, आणि माझं त्यांचं रिलेशन पण चांगलं होतं कारण ते अंडर-19 इंडिया आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो तेव्हा ते मॅनेजर होते आमचे. तर ते असंच हसता हसता मला म्हणले, हाँ शांतनू ऐसे रन करते रहना. म्हणलं सर अभी रन कर करके पक गया मैं, अभी आगे का आप देखो कुछ. तेवढा एकदाच माझं झालं होतं संभाषण त्यांच्याशी, पण त्याच्यानंतर मी कधी असं कोणाला बोललो नाही किंवा सांगायला गेलो नाही किंवा काही नाही. आय जस्ट डिड माय जॉब अँड आय वॉज हॅपी अँड व्हेरी सॅटिस्फाईड विथ इट. शंतनू, विशेषतः तुमच्या पिढीत म्हणजे तू, सुरेंद्र, संतोष, तुम्ही तिघांना चकायचात करे की यावेळेस कोणाचा नंबर येणार किंवा काही झालं तरी कोणाचा नंबर येणार नाही, म्हणजे हे उपहासानी विनोदानी अशी स्टेज कधी तुमच्या तिघांची आली होती एकत्र? नाही, तिघ जण आम्ही मेन स्टे होतो तेव्हा महाराष्ट्र बॅटिंगचे, आणि तिघही परफॉर्म करत होतो. त्यामुळे वी ऑलवेज न्यू की कोणाचा तरी एकाचा नंबर लागेल. पण मी म्हणलं तसं की ती पण एक हेल्दी कॉम्पिटिशन होती तेव्हा. आम्ही तिघांच्यात जरी असली तरी इट वॉज अ व्हेरी हेल्दी कॉम्पिटिशन. आणि लोक सुद्धा खूप जण म्हणतात की यु नो तिघं एकत्र असताना आणि तिघं प्रॉबेबल्समध्ये असताना, रेकनिंगमध्ये असताना तुमच्यामध्ये असं कधी वादावादी झाली नाही का, किंवा कॉम्पिटिशनमुळे? तर मी सगळ्यांना तेच सांगतो की आमच्यामध्ये हेल्दी तिघांनी भरपूर रन्स केल्या, आणि त्या का होऊ शकल्या? कारण वी हॅड अ हेल्दी कॉम्पिटिशन. एकमेकाला खेचायची असती तर कोणाचंच काही झालं नसतं. बरोबर. तर लोक हे समजून घेत नाहीत की ती हेल्दी कॉम्पिटिशन होती म्हणूनच एवढं परफॉर्म करू शकलो. राईट. सो वी ऑलवेज वेअर थट्टा मस्करी चालायचीच, त्याच्याबद्दल काही नाही, पण वी ऑलवेज न्यू की समवन ऑफ अस विल ऑलवेज गो देअर. ओके. ते सुरुवातच आपली जे झालं नाही त्या विषयावर, जे रूढार्थाने म्हणजे तुमच्या तिघांबद्दल, अमोल मुजुमदार बद्दल, पांडुरंग साळगावकर सरांबद्दल, गुंजाळ सरांबद्दल सगळ्यांना जे म्हणतात की कमनशिबी खेळाडू जे आहेत, तर तुमचं खेळतानाच्या काळात तुम्हाला हे कानावर आय एम शुअर येत असेल की तुम्ही महाराष्ट्राचे ना, तुम्ही काही झालं तरी खेळणार नाही. हे अनफेअर होतं हे खरंच तुम्हाला, तुला कधी एक्सपिरियन्स झाला पर्सनली की याच्यामुळे असू शकेल, डावललं गेलं असू शकेल, असा तेव्हा कधी फील आला? नाही, तेव्हा कमनशिबी आहे असं फील नाही आलं, कारण बेसिकली कसं तुम्ही खेळत असता तेव्हा यू आर ऑलवेज होपफुल,
आपण परफॉर्मन्स करतोय तर म्हणजे ती आशा बाळगणं तर इट्स व्हेरी नॅचरल की आपण नक्कीच खेळू. त्यामुळे तेव्हा कमनशिबी आहे वगैरे असं कधी मनात नाही आलं. पण ऑल सेड अँड डन म्हणजे करिअर संपल्यानंतर जेव्हा वी लुक बॅक तेव्हा थोडंसं ते वाटतं की कुठेतरी आपण त्या लक फॅक्टरमध्ये कमी पडलो असू किंवा आपण म्हणतो ना की ॲज अ असोसिएशन जो प्रयत्न व्हायला पाहिजे आपला एखादा प्लेअर सिलेक्ट होण्याकरता इंडियन टीममध्ये त्या दृष्टीने कमी पडलो असू. म्हणजे असे 2-3 फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे होऊ शकलं नाही सिलेक्शन. स्पेशली जास्ती खंत कुठली वाटते की आमचा महाराष्ट्राचा माणूस जेव्हा सिलेक्शन कमिटीचा चेअरमन असतो तेव्हा सुद्धा आपला एकही माणूस खेळू शकत नाही याचं जास्ती वाईट वाटतं. त्याच्यामुळे खेळू शकला नाही असं कधी वाटलं? पॉसिबल आहे मग कधीतरी होऊ शकतं असं. आणि मी तेच म्हणलं की त्याची खंतपेक्षा त्याचं वाईट वाटतं. म्हणजे तिथे वी कुड हॅव पुट आवर फूट डाऊन आणि 1-2 प्लेयर तर नक्की तेव्हा खेळायला पाहिजे होते. राईट राईट. ओके, आपण आता फ्लॅशबॅकमध्ये ऑलमोस्ट त्या म्हणजे मिड 90s पासून आपण मिड 70s का लेट 70s कडे जाऊया की ते घरात क्रिकेट असताना बॅडमिंटन चांगलं खेळत असताना अचानक क्रिकेटमध्ये जास्त वेळ देणं कसं काय सुरू झालं? मला पहिल्यांदा खरं बॅडमिंटनचीच आवड होती आणि मी ते चांगलंही खेळायचो. म्हणजे ज्युनियर नॅशनलला वगैरे मी खेळलो. पण आमच्या घरात म्हणजे आईच्या साईडनी माझे 2 मामा चांगले क्रिकेटर होते. त्यानंतर वडिलांच्या साईडनी माझा चुलत भाऊ शेखर सुगवेकर तो पण रणजी ट्रॉफी टीममध्ये होता. तो खेळू शकला नाही रणजी ट्रॉफी पण टीममध्ये होता. त्यामुळे क्रिकेटचं वातावरण कायम असायचं. आणि एक दिवस मला माझा मामा नाना मामा त्याचं नाव तो ग्राउंडवर पहिल्यांदा तो घेऊन गेला मला ॲक्च्युली. आणि मग तो ज्या क्लबला खेळायचा तिथे थोडी बॅटिंग वगैरे केली आणि जरा बरा खेळत होतो म्हणून मग ते कंटिन्यू केलं आणि मला आवडायला पण लागलं ते. आणि अंडर 15ला सिलेक्ट झालो मी पहिल्यांदा जेव्हा महाराष्ट्राला. आणि त्या ग्रुपमध्ये मी खूप रन्स केल्या पहिल्या वर्षी सुद्धा. आणि मग ते खूपच आवडायला लागलं. मग आय स्टार्टेड लव्हिंग बॅटिंग ॲक्च्युली आणि क्रिकेट. आणि मग त्यात म्हणून बॅडमिंटन मागे पडलं ते मागेच पडलं. म्हणजे आय नेव्हर वेंट बॅक टू बॅडमिंटन. राईट. तू जेव्हा अंडर 19 ऑस्ट्रेलिया टूर केलीस तेव्हा तुमचं कसं होतं रे? तेव्हा तुम्ही एकत्र टीम म्हणून राहिला होतात का वेगवेगळ्या घरांमध्ये? नाही, एकत्र टीम एका हॉटेलमध्ये राहायचो आम्ही सगळे आणि वी यूज्ड टू शेअर रूम्स आणि टिपिकल त्यावेळेचं असायचं. कारण मला आठवतंय तो पहिला अंडर 19 वर्ल्ड कप झाला होता ना तेव्हा प्रवीण त्या टीम मध्ये होता. सेंथिल कॅप्टन होता. बरोबर. सेंथिल आम्ही त्याच्या आधीची टूर आम्ही केली तेव्हा अमिकर दयाल कॅप्टन होता बिहारचा आणि सेंथिल होता तेव्हा. व्यंकटपती राजू होता. त्यानंतर जसपाल सिंग म्हणून एक फास्ट बॉलर होता. राजीव राठोड होता. ब्रिज दत्ता. चांगली उत्तम टीम होती. आणि दोघं हिरू आणि व्यंकटपती ते दोघं माझे रूम पार्टनर होते. अर्धी टूर हिरू होता, अर्धी टूर व्यंकटपती राजू होता. सो आमच्या रूम मध्ये कायम धमालच चालू असायची. आणि काही जण तरी फक्त ऐकावंच लागायचं, बोलायची वेळच नाही. हिरू असताना म्हणजे त्यांनी तेव्हा विकेट्स पण काढले त्या टूरवर. आणि त्याला इंटरव्ह्यू घ्यायला किंवा याचे रिपोर्टर्स तेव्हा इंग्लिशचे थोडे वांदे. तेव्हा फक्त मला बोलायला मिळायचं म्हणजे की त्याला ट्रान्सलेट करून सांगणं वगैरे. ओके, वॉज फन. ओके. आणि मग तेव्हा तो रणजी ट्रॉफी खेळण्याचा अवेअरनेस तेव्हा आला होता का की रणजी ट्रॉफी खेळणं काय आहे हे तेव्हा इनबिल्ट? कारण काय अजून एक समज तेव्हाच्या महाराष्ट्राच्या क्रिकेट बाबतीत होता की रुढार्थाने महाराष्ट्राचं क्रिकेट वॉज पुणेचं क्रिकेट किंवा जिल्ह्यांमधून पुण्यात आल्याशिवाय कोणाचं काही व्हायचं नाही. बरोबर. सो तेव्हा तो रणजी ट्रॉफी खेळणं इज अ बिग डील. हे याची जाणीव तुला पहिल्यांदा कधी झाली? मी ऍक्च्युली तुला सांगू का, मी रणजी ट्रॉफीला सिलेक्ट झालो 83 मध्ये आणि मी अंडर 19 टूर केली 86 मध्ये. सो मी 11वीत असताना ऑलरेडी रणजी ट्रॉफी टीम मध्ये होतो. आणि तेव्हा राजू भालेकर, विजय शेट्टी होते, मिलिंद तर होताच, त्यानंतर मकरंद दीक्षित होता, हेमंत तळवलकर, शामोक. म्हणजे ती ब्रिलियंट साईड होती ती सुद्धा. त्यामुळे तेव्हापासून मी 86 पर्यंत म्हणजे तेव्हा बेंचवर असायचो, 15 मध्ये होतो तरी. पण तो फील होताच. म्हणजे 4 वर्ष गेली तो रणजी ट्रॉफीचा फील होताच. आणि ते 4 वर्ष यांना खेळताना बघून किंवा महाराष्ट्राची ज्यांच्याशी मॅच असेल त्यातले मोठे दिग्गज प्लेयर सगळे, मुंबई असेल, सौराष्ट्र किंवा, तर त्यांना खेळताना बघून तो फील नक्कीच होता की म्हणजे दिस इज द स्टेपिंग स्टोन टू इंटरनॅशनल लेवल.
तर तो अंडर-19 इंडिया खेळलो तेव्हा तो होताच, आणि मेन एम वॉज टू प्ले रणजी ट्रॉफी, कारण तिथनंच पुढे आपल्याला जायचं. तेव्हा अंडर-19चं असं इंडिया सोडलं तर बाकी असं काही पुढे हे नसायचं त्याला कव्हरेज किंवा त्याला हे प्रमोशन त्यातनं काही नसायचं. सो रणजी ट्रॉफी वॉज द स्टेपिंग स्टोन तेव्हा. आणि मग तेव्हा रणजी ट्रॉफी वेस्ट झोन लीग जास्त कॉम्पिटेटिव्ह असायची का इंटर युनिव्हर्सिटी वेस्ट झोन आणि ऑल इंडिया जास्त इंटेन्स असायचं? रणजी ट्रॉफी वेस्ट झोन नक्कीच कॉम्पिटेटिव्ह होती, पण त्यावेळी युनिव्हर्सिटी आणि वेस्ट झोन आपण विझी ट्रॉफी म्हणतो ती रोहिंटन बारिया ब्रिलियंट टुर्नामेंट्स होत्या. आणि तेव्हा जे होते तेव्हा युनिव्हर्सिटीला जे इंटरनॅशनल खेळत असतील किंवा फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत असतील, दे ऑल मेड इट अ पॉइंट टू कम अँड प्ले युनिव्हर्सिटी क्रिकेट. त्यामुळे फार त्या क्रिकेटला सुद्धा खूप धमाल यायची एकदम. ओके, आपण सुरुवातीला जो उल्लेख जो कायम होतोच तुझ्या बाबतीत 99, 199 आणि 299, पहिल्या 99च्या आठवण सांग आणि मग आपण 199, 299. 99 ऍक्च्युली मी 95 ते 100 मध्ये 3 का 4 वेळा आउट झालोय, त्यात 99 मध्ये एकदा. आणि 99 दॅट वॉज अगेन्स्ट मुंबई, CCI वर खेळत होतो आम्ही आणि बॅटिंग करत होतो आणि 5-6 आउट झाले होते. दिलीप कॅप्टन होता मुंबई टीमचा, आणि दिलीपची आणि मकरंद वांगणकरची पैज लागली तेव्हा, की मकरंद म्हणत होता की शंतनू 100 करणार आणि दिलीप म्हणत होता आम्ही करू नाही देणार. आणि 99 वर बॅटिंग होतो मी आणि लंच टाईम झाला. लंच टाईम आत आलो, परत गेलो बॅटिंगला आणि बक्का टाकत होता रवी ठक्कर. तर पहिलीच ओव्हर त्याची मी फेस करत होतो, 99 वर बॅटिंग, आणि दुसरा का तिसरा बॉल त्यांनी फुल टॉस टाकला आणि मी इतका खुश झालो की झाल्या 100, म्हणजे फुल टॉस बघितल्या 100. आणि मी मिड विकेटला खेळायला गेलो आणि मिस झालो आणि बोल्ड झालो त्या फुल टॉसला. आणि मी आऊट झाल्या बाकी माझ्या मनात काही नव्हतं. पहिलं स्लिपमध्ये दिलीप उभा होता, त्याकडे बघितलं आणि ही वॉज सो हॅपी. तर दॅट वॉज पहिलं 99 वर आऊट झालो होते. 199 वर आय थिंक मी केरलाच्या अगेन्स्ट आऊट झालो. ते सुद्धा इट वॉजंट अ बॅड शॉट. ॲक्च्युली दुसऱ्या नवीन बॉलला चांगल्या स्विंगला आऊट झालो मी. त्यामुळे त्या 199चं मला खरंच वाईट वाटत नाही की तेव्हा 199 वर आऊट झालो, कारण चांगल्या बॉलला आऊट झालो मी. आणि 299ला नॉट आऊट राहिलो. अनिल शेवटचा होता, मी तो बॅटिंगला आला, लास्ट विकेट आमची. तेव्हा मला वाटतं मी 240 का 35-40 वर काहीतरी होतो, पण वी स्ट्रेच्ड इट टू 299 पर्यंत गेलो आणि 110ची पार्टनरशिप झाली. अनिलनी सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली. टी ए शेखर त्यावेळी क्विकेस्ट होता तो, आणि त्याचे आठवते छातीत खाल्ले अनिलनी, खांद्यावर खातो, पण उभा राहिला पट्टा. आणि लास्ट मुवमेंटला तिसरा न्यू बॉल घेतला तेव्हा तो पहिलाच बॉलला आऊट झाला आणि ते 299 नॉट आऊट तशाच राहिले ते. मला आठवतंय, मी जसं तुला म्हणलं की मी मैदानावर क्रिकेटची मोठी मॅच पहिल्यांदा बघितली, तो दिवस होता जेव्हा ते 299 नॉट आऊट झालं. आणि म्हणजे मला अजूनही आठवतंय की तू कन्सोल करत होतास, तू सांत्वन करत होतास वाल्लेकरांचं, जोपर्यंत तुम्ही मी स्टेप्स वरून बघत होतो आत गेल्यानंतर. आणि संध्याकाळी काय झालं नाही, आणि अनिल ऍक्च्युली आऊट झाला तेव्हा त्यांनी स्टम्पचा आवाज, बोल्ड झाला तो, स्टम्पचा आवाज आलेला, तो तिथेच रडायला लागला विकेटवरच. आणि मी त्याचं सांत्वन करत त्याला घेऊन येतोय खांद्यावरनं हात टाकून, अरे अनिल ठीक आहे रे, होतं रे, असं होतं रे. तर 2 सेकंद मला वाटलं की त्याच्याच 300 मिस झालेत आणि मी त्याचं सांत्वन करतोय. तर असं करत करत आम्ही आत आलो, आणि तरी तो रडतच होता. शेवटी तो बसला, मी पण माझ्या जागेवरून बसलो, आणि सगळे त्याला समजावून सांगत होते. आणि परत फिल्डिंगला आलो तेव्हा मग तो जरा शांत झाला होता. पण दिवसभर त्याला मला आठवतं, नॉट दिवसभर, अजूनही जेव्हा तो भेटतो ना मला आणि हा विषय निघतो, तेव्हा त्याला इतकं वाईट वाटतं, त्याचं अगदी जेन्युइनली वाईट वाटतं. आणि तो त्याच्या 300 मिस केले असं तो इतकं वाईट वाटतं त्याला. शंतनू, तुमच्या पिढीचं ते तुमची त्रयी, म्हणजे पहिला हाफ मिलिंद गुंजाळ होते, बरोबर, ते 92-93च्या शेवट फायनल नंतर रिटायर झाले. तर ते जे 8-9 सीझन तुम्ही तिघांनी विशेषतः, आणि ऑब्व्हियसली श्रीकांत जाधव लोक कन्व्हिनियंटली विसरतात का विसरलं जातं माहिती नाही मला. तर त्या 8-9 वर्षांमध्ये तुझ्या दृष्टीने हे 99, 199, 299 सोडून तुला सर्वात मजा आलेली, की तुझी सर्वात मेमोरेबल रणजी ट्रॉफी इनिंग्स कुठली? मेमोरेबल रणजी ट्रॉफी इनिंग सर्वात म्हणलं तर 92ला आम्ही जेव्हा फायनलला पोचलो,
तेव्हा सेमीफायनल वी प्लेड अगेन्स्ट UP येस, पुन्हा क्लब. पुन्हा क्लबवर. तर त्या मॅचला माझी फर्स्ट इनिंग खूपच क्लोज झाली होती, म्हणजे घासून अगदी हार्डली. आणि आम्ही फर्स्ट इनिंग हारलो होतो तेव्हा, म्हणजे 5-6 रनच्याच लीडनी हारलो होतो, पण फर्स्ट इनिंग आम्ही हारलो होतो. आणि सेकंड इनिंगला सुद्धा मी 4 नंबर होतो बॅटिंगला तेव्हा, आणि उबेद कमाल आणि आशिष विन्स्टन म्हणजे दे वर सपोज टू बी द बेस्ट बॉलर्स दॅट टाइम इन इंडिया स्विंग बॉलिंगसाठी. आणि त्यांनी पटकन 2 विकेट काढल्या परत सेकंड इनिंगला आमच्या. म्हणजे आय थिंक पहिल्या 5 ओव्हरमध्येच 2 आऊट झाले आमच्यापर्यंत. आणि मी बॅटिंगला उठणार तेवढ्यात दाणी सर आमचे तेव्हा कोच मॅनेजर तेच होते सगळे, तर ते म्हणले शंतनू तू थांब, तू 1 नंबर खाली जा, राजू मनोहर म्हणून एक बॅट्समन होता त्याला जाऊ दे. तर मी म्हणलं ठीक आहे हरकत नाही. तर त्याला पाठवलं, नेमका तो गेला आणि तोही पहिल्याच ओव्हरला आऊट झाला. त्यामुळे मला इफेक्टिव्हली मला त्याच ओव्हरमध्ये परत बॅटिंगला जायला लागलं. आणि 3 आऊट लवकर झाले होते, असंच 15-20 काहीतरी होता. आणि मग अगदी जीवन मरणाचा प्रश्न होता ती इनिंग आणि ती मॅच. आणि त्या इनिंगला मी 149 केल्या, विच वॉज आय थिंक. म्हणजे ती एक तर खूप घासून बॅटिंग करायला लागली, अंडर प्रेशर बॅटिंग करायला लागली, कारण नाही झालं तर मग संपलंच होतं, म्हणजे सीझनच संपला होता आणि परत फायनलला जायचा चान्स हुकणार होता. तर ते म्हणजे डबल प्रेशर आणि चांगला बॉलिंग अटॅक, असं त्या ह्याच्यामध्ये ती जी इनिंग झाली माझी. त्यानंतर माझ्याबरोबर आय थिंक संजय कोंढाळकरनी पण छोटीशी पार्टनरशिप केली, आणि वी स्ट्रेच्ड इट टू अराउंड. इक्बालनी माझ्याबरोबर एक 30-40 रनची शेवटी पार्टनरशिप केली. आणि इक्बालला वाचवता वाचवता मी रनआउट झालो ॲक्च्युली 149वर. आणि मग त्या इनिंग्समुळे आणि त्या 2 छोट्या पार्टनरशिप्समुळे वी कुड कम बॅक इन टू द गेम. आणि नंतर मग आम्ही त्यांना आऊट काढले सेकंड इनिंगला आणि आउटराईट जिंकली मॅच. पण दॅट वॉज द इनिंग विच आय विल नेव्हर फॉरगेट, बिकॉज इट वॉज सो इम्पॉर्टंट फॉर महाराष्ट्र टू रीच द फायनल. आणि वी कुड डू दॅट, म्हणजे आम्ही पोचू शकलो, त्यामुळे ती मोस्ट इम्पॉर्टंट इनिंग्स असेल. आणि ते फायनल मला आठवत आहे, ऑब्व्हियसली मी संत आणि करमरकरांची मराठी कॉमेंट्री आकाशवाणीवर ऐकत होतो. बरोबर. शाळा नसताना किंवा शाळेत जायच्या आधी. त्या मॅच बद्दल मला एकदा सुरेंद्रनी सांगितलं होतं की तो त्या आपल्या स्पोर्ट्स कट्टाच्या एपिसोड मध्ये पण बोललाय की म्हणजे ती बिशन सिंग बेदी पंजाबचे मॅनेजर असताना ते एक एंड ग्रीन टॉप आणि दुसरा एंड कम्प्लीट माती. आणि त्याच्याही आधी इव्हन आदल्या दिवशी आपण 2 दिवस आधी जातो प्रॅक्टिसला, आम्ही 2-3 दिवस आधी गेलो होतो, प्रॅक्टिस करत होतो आणि मॅचच्या विकेटचं काम चालू होतं, ग्राउंड्समन करत. तर आम्हाला वाटलं ते काम करतायत तीच मॅचला विकेट असेल, पण मॅचच्या दिवशी पोचलो तेव्हा वेगळे. मग तो पहिला बॉम्ब होता की दिसते काढतायत कुठली विकेट आणि देतायत कुठली विकेट त्याच्यामध्ये. आणि मग इट वॉज बघितलंच की लांबनंही कळत होतं की एका बाजूला ग्रीन होतं थोडंसं आणि एका बाजूला कम्प्लीट आखाडा होता, मातीच होती ती म्हणजे ती. आणि नेमकं आम्ही टॉस हारलो त्या मॅचला आणि दे बॅटेड फर्स्ट, आणि जे काही रन व्हायचे होते त्या पहिल्या इनिंगमध्येच होणार होते त्या विकेटवर. ते तो एक अनफॉर्च्युनेट पार्ट होता की टॉस हारलो आम्ही नेमकं त्या मॅचला. त्या मॅचच्या आधी म्हणजे ते पुणा क्लबच्या फायनल नंतर किती 2-3 हजार लोक तरी ग्राउंडवर आली होती, जल्लोष झाला होता. आणि तुम्हाला सी ऑफ करायला खूप लोक आली होती स्टेशनवर पण. हो, खूप लोक होती, 400-500 लोक होती स्टेशनवर. आणि इनफॅक्ट आपण जिंकतोय सेमीफायनल कळलं त्या दिवशी पुणा क्लबवर तर मला वाटतं 5-1 हजार लोक असतील. म्हणजे तेव्हा त्याची कपॅसिटी पण नाही ॲक्च्युली त्या क्लबची एवढी लोक, पण जिथे बघावं तिथे लोक मॅच बघायला आली होती आणि खूप गर्दी होती तेव्हा एकदम. शेवटचं फुल हाऊस खेळलेली मॅच तुला आठवते? खूप गर्दी आहे असं. बॉम्बे महाराष्ट्र परत सेमीफायनल आपण पुण्यात खेळलो होती पुढच्या वर्षीची, नेक्स्ट इयरची. आणि त्या मॅचला मुंबई महाराष्ट्र मॅचला तशीही गर्दी असायची. आणि त्यातनं सेमीफायनल, आणि रवी खेळत होता, रवी कॅप्टन होता तेव्हा मुंबईचा, तो खेळत होता. त्यानंतर सुलक्षण, जुबिन होता भरूचा. म्हणजे टीम एकदम मस्त होती त्यांची. पारस आणि ॲबी वगैरे सगळेच होते, सलील होता अंकोला. तू जतीनची विकेट घेतली होतीस त्या मॅच? हां, जतीनची. तर ती एक मॅच मला आठवते. त्यानंतर सहज 7-8 हजार लोक तेव्हा स्टेडियममध्ये असतील ते. आणि अख्खी मॅच, फुल मॅच गर्दी होती. 4 दिवस ते मॅच लोक भरपूर होती त्याला. महाराष्ट्र मुंबई खेळणे हे तुझ्या आधी कायम खेळणार, युजली
महाराष्ट्रातनं मुंबईत फार जाऊन खेळायचं टाळायची तुमची पिढी सुद्धा, राईट? किंवा जे जायचे तुझ्या आधी ते मिलिंद गुंजाळ सोडले तर बाकी एखाद दुसरा सीझन जायचे आणि झेपायचं नाही किंवा कुठलीही म्हणजे मुंबई पुण्यातला जो अंतर कमी पण फरक एवढा आहे ओव्हरऑल लाईफस्टाईल मधला. सो तू खेळायला लागल्यापासून मुंबईत महाराष्ट्र मुंबईची रायव्हलरी जी आहे ती जास्त इंटेन्स झाली का थोडं ओळखायला लागल्यामुळे थोडं नाही, थोडी इंटेन्स झाली जास्ती. कारण पूर्वी मला आठवतंय म्हणजे राजू भालेकर, मी बघितलं रणजी ट्रॉफी होतो 83 पासून, तेव्हा राजू भालेकर सरांना बघून मग, पण तेव्हा सुद्धा मुंबई महाराष्ट्र रायव्हलरी होती. पण समोर त्यावेळी कसं होतं की महाराष्ट्र टीम मध्येच दोघं जास्त रायव्हलरी होती. नाही, महाराष्ट्र टीम मध्ये एक दोघंच असे टॅलेंटेड प्लेअर होते हु कुड मॅच मुंबईचं क्रिकेट. त्यामुळे तसं कायम मुंबईचंच वर्चस्व असायचं तेव्हा. पण माझ्या बॅचच्या पासून आठवते मला की आमच्याकडे बॉलिंग पण चांगली होती, बॅटिंगही चांगली होती, त्यामुळे ती जास्ती इंटेन्स झाली रायव्हलरी. बिकॉज एव्हरीबडी न्यू की वी कुड मॅच देम, म्हणजे टॅलेंट वाईज असेल किंवा परफॉर्मन्स वाईज. त्यामुळे तेव्हा मग ती थोडीशी जास्ती झाली नक्की. आणि इनफॅक्ट त्याच्यामुळे आमचंही क्रिकेट सुधारलं, बॅटिंग सुधारली. आणि ते जे क्रिकेट खेळायला मिळालं ना, इव्हन मुंबईतलं क्रिकेट मी खेळलो होते, दॅट वॉज कम्प्लिटली अ डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. तुझी मुंबईतल्या क्रिकेटचा उल्लेख झाला, तो किती 7-8 वर्ष खेळलास? जास्त 14 वर्ष. 14 वर्ष खेळलास. सगळं सनग्रेस? सगळं सनग्रेस. म्हणजे सनग्रेस बंद करेपर्यंत मी 87 पासून 2001 पर्यंत. ओके. त्या काळात ऑब्विसली सचिन विनोदकडे येऊ, पण तुला तो फरक कितपत जाणवला? आणि तुझ्या क्रिकेटर म्हणून विशेषतः रुटीन आणि इथे, कारण ते जे कायम आपण म्हणतो की कुठल्याच स्पेअर मध्ये की मुंबईत ते झगडणं जे आहे ते मेंटली टफ पटींनी जास्त असतं, त्यामुळे त्याची किंमत जास्त असते. नाही, डेफिनेटली. मग मी बरेचदा, आपण असं बोलतो, गप्पा मारतो, त्याच्यामध्ये मी बरेचदा हे सांगतो, विषय निघाला नाही तरी सांगतो की टॅलेंट वाईज देर वॉज नो डिफरन्स, ॲब्सोल्युटली नो डिफरन्स. पण आपण म्हणतो ना, जिथे मेंटल टफनेस पाहिजे तिथे ते दे वर ऑलवेज वन स्टेप अहेड. कारण दे यूज टू व्हॅल्यू देअर गेम, दे यूज टू व्हॅल्यू, म्हणजे दे स्टील, आय एम शुअर दे व्हॅल्यू करतात त्यांचे स्वतःची विकेट व्हॅल्यू करणं काय असतं ते मी सनग्रेसला खेळायला लागल्यानंतर शिकलो. पण मग तेव्हा मुंबईत जायचं तेव्हा रुटीन नाही कसं असायचं? तू फक्त मॅच करता मुंबईत जायचं? नाही, मी पहिले 2 वर्ष मुंबईत राहिलो. ओके. आणि प्रॉपर ऑफिस पण अटेंड करायचो. आणि मग सनग्रेसची प्रॅक्टिस असायची आमची CCIला, मग प्रॅक्टिस तिथे करायचो. आणि पुण्यात कुठली क्लबची मॅच असली किंवा रणजी ट्रॉफीचं नेट सुरू झालं आपलं, मग मी पुण्यात यायचो. मग तेव्हा मला ती लीव्ह मिळायची. पण आधीचे बाकीचे सगळे महिने मी अटेंड करायचो, ऑफिस पण अटेंड करायचो आणि तिथे प्रॅक्टिसही करायचो सनग्रेसचं आपलं. ओके. आणि मग मुंबईत राहायचा? माझी मावशी राहायची तेव्हा मुंबईत आणि खारला ते राहायचे, तर मी त्यांच्याकडे राहायचो आणि मग तिथनं ऑफिस आणि हे करायचो, प्रॅक्टिस अटेंड करायचो. सनग्रेस मफतलाल मध्ये तू खेळलास, त्याच्यामुळे त्याचे 2 मुंबईतले स्पेशल टॅलेंटवाले आहेत. तू जॉईन केलास तर संदीप पाटील कॅप्टन होते तेव्हा? संदीप कॅप्टन होते, येस. सचिन आणि विनोद, तुझ्या आणि सचिनच्या पार्टनरशिप कडे येऊ. पण सचिन आणि विनोद हे दोघ जण सुरुवातीच्या काळात किंवा त्या दोघांचा विनोद, पहिली गोष्ट विनोद 10वी नापास होण्यात शंतनू सुर्वेकरांचा खूप मोठा वाटा. नापास होण्यात मी पूर्ण प्रयत्न केला तो पास व्हावा याचा, पण तो, आणि ऑनेस्टली तो सांगायचा पेपरवर आला की नाही रे शंतन, काही लिहिता नाही आलं मला. मी त्याला शेवटी इतका चिडलो होतो त्याच्यावर. मी त्याला म्हणलं, अरे मग मला रात्र का जागवतोस अभ्यास करायला तुझा, घ्यायला तुझा. मग लिटरली मी सांगतो तुला, 1 आठवडा आम्ही दररोज रात्री मी त्याचा अभ्यास घ्यायचो. आणि सकाळी काही पेपर चांगले गेले त्याला, पण 1-2 पेपरमध्ये जिथे नापास व्हायचा 100% माहिती होतं तिथे झालाच तो परत. पण दॅट वॉज मजा यायची. पण ती सगळी आम्ही राहायचो एकत्र, मी, विनोद, त्यांना अतुल होता बेदाडे, नयन मोंगिया असायचा, अभय लगाटे, आम्ही एक फ्लॅट शेअर करायचो. पण दॅट वॉज ग्रेट फन, धमाल आली तेव्हा. सचिन विनोद बद्दल सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा जे काय असो, आजच्या पिढीचं विशेषतः सचिनच्या फक्त मैदानाबद्दलच्या आठवणी जाग्या राहतात आणि विनोदच्या काही असेल तरी पण मैदानाबाहेरच्या गोष्टींबद्दलच चर्चा होते. सो तू आम्हाला त्या दोघांमधनं एवढ्या जवळून बघितलंयस मैदानावर बाहेर,
तू आम्हाला उलट्या एक आठवणी सांग ना की सचिनची एक मैदानाबरोबरची तुझी आणि सचिनची छोटी मोठी काही गोष्ट असेल आणि विनोद मैदानावरची विनोदची आठवण. सचिनचं सांगायचं म्हणलं तर मला आठवतं मी 91 मध्ये औरंगाबादला एक हेल्थ क्लब सुरू केला होता, म्हणजे जिम आणि सगळं फुल फ्लेज्ड असं पहिल्यांदा हेल्थ क्लब औरंगाबादमधलं पहिलंच ॲपल कार्ट म्हणून. तर आम्ही आग्र्याला खेळत होतो आणि सचिन तेव्हा होता त्या टुर्नामेंटला, सनग्रेसची हे होती. तर मी सचिनला सहज म्हणलं की अरे असं असं प्रोजेक्ट करतोय आणि हे, तर त्याच्या तू ओपनिंगला येशील का? तर मला म्हणलं कधी आहे? म्हणलं एप्रिलमध्ये. म्हणलं डेट तू सांग, तुला जी डेट सुटेबल असेल त्या दिवशी आपण ठेवू ओपनिंग एप्रिलमध्ये. तर तो म्हणला ठीक आहे मी सांगतो. आणि एक आठवड्याभरानेच त्यांनी लगेच फोन करून सांगितलं शंतन या तारखेला बघ मी फ्री आहे, आपण त्या दिवशी करून टाकू ओपनिंग. म्हणलं ठीक आहे हरकत नाही. आणि 9 एप्रिलला मला वाटतं ओपनिंग झालं. आणि आदल्या दिवशी 2 दिवस आधी मला कळलं की सचिन बहारीनला गेलाय. कुठली तरी तिथे एक मॅच होती, ऑर्गनाईज केली होती तिथे क्रिकेट प्रमोट करायला, आणि तो येणारे 11 तारखेला, म्हणजे 4 दिवस तिकडेच आहे. तर म्हणलं आता ह्यांनी 9 तारीख तर दिली आहे, सगळी तयारी झाली आहे, म्हणलं आता कसं व्हायचं. म्हणून मी अजितला फोन केला. म्हणलं अजित अरे असं असं आहे. मला म्हणलं तो येणारे सांगितलं ना तुला? म्हणलं हो. तर म्हणलं मग येईल तो. म्हणलं अरे कसं शक्य, बहारीनहून तो ओपनिंगला कुठे येणार इकडे? म्हणलं आणि औरंगाबादला. पुण्याला असं तरी ठीक आहे, मुंबईहून पुण्याला पटकन येता येतं. तो म्हणलं सांगितलं म्हणजे येईल, तू काही काळजी करू नको. म्हणलं बरं ठीक आहे. मग मी शेवटी टेन्शन तर होतंच, कसा येणार हा, कसा पोचेल इथे किंवा काय. आणि तो पहाटे मुंबईला आला, बहारीनची एक मॅच खेळला, रात्री तिकडनं निघाला, पहाटे मुंबईला आला. आणि लकीली पहाटे मुंबई औरंगाबाद फ्लाईट असायची तेव्हा. तर तो मला वाटतं काहीतरी 4:30-5ला मुंबईत पोचला आणि 6 वाजता का 6:30ची ती फ्लाईट होती, ती घेऊन औरंगाबादला आला तो. आणि मुंबईत पोचल्या पोचल्या त्यांनी मला फोन केला की शंतन मी आलोय, या फ्लाईटने येतोय. आणि मला विश्वासच बसेना की त्यांनी हे कसं काय मॅनेज केलं सगळं. आणि तो आला, त्याला मी घ्यायला गेलो, मग रूमवर गेलो आम्ही, फ्रेशनअप झालो, छान ओपनिंग वगैरे सुंदर झालं. सचिननी भाषण पण एकदम छान केलं, एनकरेज केलं सगळ्यांना. आणि मग मी परत त्याला फ्लाईटला सोडलं. तीच फ्लाईट नंतर दुपारी परत जायची. तर परत तो मुंबईला आला आणि त्यानंतर मला कळलं की परत रात्रीच्या फ्लाईटने तो बहारीनला गेला आणि तिकडची मॅच खेळायला. म्हणजे आय वॉज सो अमेज्ड. म्हणजे एवढा मोठा क्रिकेटर, म्हणजे जस्ट आम्ही बरोबर खेळलोय, आम्ही कलिग्स आहोत, आणि मला शब्द दिलाय त्याने की शंतन काही झालं तरी मी येईन. आणि तेवढ्याकरता तो हे सगळं सर्कस करून आला. म्हणजे त्या दिवशी मला खरंच आत्ताही मला शब्द सुचत नाहीत. कसं आय शुड शो माय ग्रॅटिट्यूड टू हिम. ऑफ द फील्ड ही एक त्याची अमेझिंग मी एक्सपिरियन्स घेतलाय. आणि ऑन द फील्ड तर होतोच, बरोबर खेळलो, त्यामुळे ती एक वेगळी मजा होती. विनोदचा ऑन द फील्ड एक्सपिरियन्स म्हणजे तो बॅटिंग तर टाइमशील्ड वगैरे तर तो ठेवायचाच नाही कोणाला. आणि आम्ही देवधर ट्रॉफी खेळत होतो एकदा, आणि तो कॅप्टन होता. सगळ्या ईस्ट झोनमध्ये मॅचेस होत्या. त्यात आमच्या 2 मॅच आगरतळाला होत्या आणि 2 मॅच गुवाहाटीला होत्या. तर आगरतळाला पहिली मॅच होती आमची नॉर्थ झोनचीच होती. आणि माझ्या डोक्यातही नव्हतं त्यावर्षी ओपन करायचं किंवा काय. तर अचानक आदल्या दिवशी विनोद म्हणला शंतन तू ओपन करशील का उद्या? तर मी म्हणलं अरे काय बाकी आहेत? नाही नाही, आय वॉन्ट यू टू ओपन. म्हणलं ठीक आहे करतो. आणि त्या मॅचला मी ओपन केलं, नॉर्थ झोन अगेन्स्ट मी 100 केला त्या मॅचला. आणि मग तिथनं पुढे सगळा सीझन मी देवधर ट्रॉफीची 4ही मॅच मी ओपनच केलं. आणि आय एंडेड अप विथ अराउंड 4 मॅचमध्ये 310 रन्स वगैरे. आणि मग तेव्हा त्याला कुठनं क्लिक झालं किंवा त्याला का वाटलं असेल आय डोंट नो, पण त्या सीझनला, त्या टुर्नामेंटला स्पेशली त्यांनी आणि मी 4ही मॅचला खूप चांगल्या पार्टनरशिप्स केल्या. आणि वी सॉ वेस्ट झोन थ्रू आणि वी वन द देवधर ट्रॉफी दॅट टाइम. आणि तो कॅप्टन होता तेव्हा विनोद. आणि दॅट वॉज वन एक्सपिरियन्स विच त्यावेळी मला असं वाटलं की नाही विनोद क्रिकेटवर पण व्यवस्थित विचार करतो, विच वॉज रिअली गुड थिंग. राईट राईट. सचिनच्या बाबतीत तू म्हणलास तसं की आपण त्याला ऑफ द फील्ड जास्ती ओळखतो, पण तो ऑन फील्ड सुद्धा त्याचा विचार चालू असायचा. आपल्याला वाटायचं की तो अगदी काही करत नाही, कॅज्युअल असतो, पण ही यूज ऑलवेज यूज टू थिंक. राईट. म्हणजे ही गोष्ट आय एम शुअर
आपण रील करून रिलीज करू ही, कारण ती महत्वाची आहे. कारण विनोद सारखे लोक बऱ्याच अंशी जे आपण साध्या मराठीत आजकाल म्हणलं जातं विक्टिम्स ऑफ परसेप्शन, बरोबर, तो प्रकार विनोद सारखं अजून कोणी तुझ्या पिढीत खूप जण, तू प्रश्न विचारलास तो इतका चांगला आणि योग्य आहे की खूप जण विनोद बद्दल बोलतो आपण, इव्हन बाहेर सुद्धा मित्रांमध्ये, तर पहिली गोष्ट हीच येते की ऑफ द फील्ड त्याचं कसं बिहेवियर आणि हे. पण मी त्यांना तेच सांगतो की अरे मी त्याच्याबरोबर खेळलोय, मी ग्राउंडवर त्याच्याबरोबर असायचो, त्यामुळे त्याचं क्रिकेटमधलं थिंकिंग सुद्धा मला माहिती आहे. आणि ते नसतं तर तो एवढं पण खेळला नसता. बरोबर, विच इज नॉट पॉसिबल. तो काहीतरी विचार करायचा, काहीतरी त्या ही वॉज डुईंग समथिंग राईट, त्यामुळे तो इथपर्यंत आला ना. म्हणलं की ते लोक आपण म्हणतो ना आता कानफाट्या नाव पडलं की मग तेच आपण फक्त बाकीचं विचार करत बसतो. त्या ह्या गोष्टीकडे खूप ऑलमोस्ट 99% लोकांनी दुर्लक्षच केलं त्याच्या. सचिनची आणि तुझी ती वेस्टर्न रेल्वे महालक्ष्मी वाली, कारण मी तुला सांगतो की मी एकदा हेमंत वांगणकर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी असताना एकदा त्यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो आणि नॅचरली विषय संग्रेस फतलाल आणि मुंबईत आत्तापर्यंत लोक मला तुमचं काय पुण्याचाच समजायचं तर 20 वर्ष झाली तरी. सो तेव्हा ते मला म्हणले होते, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की ती त्या दोघांची एक पार्टनरशिप वेस्टर्न रेल्वे झाली होती. सुरेंद्र ती मॅच बघायला थोड्या वेळ आला होता आणि तेव्हा ते म्हणले की मी सुरेंद्रला म्हणलं की जे मी सुरेंद्र नंतर कन्फर्म केलं की तू त्या दिवशी सचिन बरोबर बॅटिंग करत असताना सचिन पेक्षा चांगली बॅटिंग करतोयस असं हेमंत वांगणकरांनी तेव्हा सुरेंद्रला सांगितलं होतं. तू त्या पार्टनरशिप बद्दल सांग ना आम्हाला. सनग्रेसचीच मॅच होती, टाइमशील्ड ए डिव्हिजन मॅच होती आणि वेस्टर्न रेल्वे महालक्ष्मी त्यांच्याच ग्राउंडवर होती. ते ग्राउंड थोडं छोटं आहे अर्थात, समोरच्या बाउंड्रीजला मोठ्या आहेत पण साईडला स्क्वेअर बाउंड्रीज आहेत त्या छोट्या आहेत तशा. पण पहिल्या दिवशी मला आठवतं की थोडंसं असं डॅम्पिश विकेट होतं आणि थोडंसं डायसी होतं म्हणजे पिच, आणि नेमकं टॉस हारलो मीच कॅप्टन होतो त्या मॅचला आणि आमची पहिली बॅटिंग आली. संजय बांगर होता वेस्ट रेल्वेचा कॅप्टन तेव्हा, तर संजयने आम्हाला पहिली बॅटिंग दिली आणि 2 आऊट पटकन झाले आणि मी 4 नंबरला बॅटिंगला होतो. मी खेळत होतो आणि नयन मुंगिया 3रा आऊट झाला लंचच्या जस्ट आधी, 1-2-3 ओव्हर असेल मला वाटतं. आणि सचिन 6 नंबरला होता. तो म्हणला मी थोडं खाली खेळतो, तो 6 नंबरला होता आणि तो लंचच्या आधी 1 ओव्हर असताना आला बॅटिंगला आणि तेव्हा मी 10-12 काहीतरी असेल आणि सचिन जस्ट आला होता. आणि लंच नंतर मग आम्ही गेलो बॅटिंगला, तेव्हा सुद्धा तो थोडा ओलावा होता, डॅम्पनेस थोडासा नव्हता असं नाही, कारण सकाळी तर खूपच होता. म्हणून आम्हाला त्यांनी बॅटिंग, आणि नंतर सचिनला म्हणलं हे बघ याच्यावर आपण किती अडवून खेळलो तरी म्हणलं कुठेतरी लागणार म्हणलं एज, म्हणलं त्यापेक्षा विल जस्ट गो अँड प्ले पॉझिटिव्ह क्रिकेट. लागले तर लागले म्हणलं, आणि लागले तर लागले मध्ये सगळे बॉल मध्येच लागायला लागले नेमके दोघांचेही. आणि कुठेही बॅट टाकली तरी बॉल मध्येच लागत होता. तर आणि नंतर अर्ध्या पाऊण तासांनी तेंडलेलं म्हणलं चाललंय बरं, चाललंय मस्त आपलं, घेऊ हापसून. आणि विकेट मग काही विकेट कसं आहे वगैरे काही नाही, बॉलर कोण आहेत काही, आम्ही आपलं येत होता आम्ही ठोकत होतो. आणि लंच ते टी आणि टी ते डे एंड 2 सेशनमध्ये आम्ही 400 रनची पार्टनरशिप केली, दोघांनी 200 केल्या आणि डे एंडला वी वर अराउंड 500 आणि आम्ही नेक्स्ट डे सकाळी लगेच डिक्लेअर केलं आणि परत आम्ही आउटराईट जिंकलो मग ती मॅच. पण ती दोन सेशनची जी बॅटिंग होती ना ती भूतो न भविष्यती होती, माझ्यासाठी तरी होतीच. तो एक तर समोर होता, त्याबरोबर बॅटिंग करायला मिळत होती आणि त्या दिवशी जे काही लागत होते ना शॉट्स, मला आठवते डे एंडला सुद्धा आम्ही दोघंजण जेव्हा आत आलो, नॉट आऊट होतो दोघंही, 200 केले होते दोघांनी. आणि आत येताना मला त्या दिवशी सचिन म्हणला, शंतन सम ऑफ युअर शॉट्स वर मच बेटर दॅन मी. दॅट वॉज सच अ काय म्हणू मी, डिलाईट तर होताच तो, पण त्याच्याकडनं ते आलं तेव्हा आय वॉज दॅट वॉज, आपण म्हणतो ना की आपल्या टॅलेंटची किंवा आपल्या बॅटिंगची पावती मिळाली आपल्याला. तर दॅट वॉज द बेस्ट मुवमेंट ऑफ माय लाईफ. सर्वात मोठी पाठीवर पडलेली थाप किंवा कॉम्प्लिमेंट आणि स्वतःच्या बाबतीत सर्वात निराशाजनक, कारण की तुमच्या पिढीच्या वेळेस ते होतं, ओके त्याच्याकडे आपण नंतर येऊ. आधी सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट आतापर्यंतची ही सोडून अजून एखादी की जी कायम अशी लक्षात राहते? त्या 149च्या इनिंग नंतरच सेमीफायनलला जी खेळलो ना मी,
त्याच्यानंतर मला म्हणजे पुण्यातनंच असं नाही किंवा महाराष्ट्रातनंच असं नाही, पण मुंबईहून पण खूप मोठ्या लोकांनी म्हणजे मोठ्या क्रिकेटर्सनी त्याच्याबद्दल कॉम्प्लिमेंट दिली. आणि त्यांनी जरी ती इनिंग बघितली नव्हती पण त्यांना माझा खेळ माहिती होता, त्यामुळे दे कुड इमॅजिन की शंतनू कसा खेळला असेल. तर ते त्या इमॅजिनेशनमध्ये त्यांनी डिस्क्राईब करून जी कॉम्प्लिमेंट दिल्या सगळ्यांनी, म्हणजे सगळ्यांनीच, दिलीप असेल किंवा कोणी अजून, तर दॅट वॉज वन मोमेंट अगेन विच आय कुड चेरिश ऑल माय थ्रू आउट माय लाईफ असं. आणि सर्वात मोठी सॉर्ट ऑफ निराशा, कारण की तुमच्या पिढीला असं तो एक मॅच मिळायची ना, की हाच तो वेळ, हाच तो क्षण, हीच ती वेळ, आणि ते करो किंवा मरो असायचं. ते हातातनं गेलं की आता परत पहिले पाडे 55 जे व्हायचे, परत सुरुवात पहिल्यापासून. तशी आठवण एखादी तुझी? तशी निराशा मला खरंच अनुभवायला नाही मिळाली, कारण त्याचं एक कारण असं आहे की मी जेव्हा जेव्हा बोर्ड प्रेसिडेंट्स खेळलो किंवा रेस्ट ऑफ इंडिया खेळलो किंवा वेस्ट झोन अगेन्स्ट एनी व्हिजिटिंग टीम खेळलो, तर अनफॉर्च्युनेटली या कुठल्याही म्हणजे जिथे आपल्याला सिलेक्ट व्हायला चान्स आहे, म्हणजे ही मॅच खेळलो, एक चांगली इनिंग खेळलो की आय विल बी इन द इंडियन टीम, हा जो चान्स होता तो मला कधीच नाही मिळाला. म्हणजे मी सगळीकडे असायचो टीममध्ये पण 11त एकदाही खेळलो नाही. म्हणजे आय थिंक हे पण एक रेकॉर्ड असेल अनफॉर्च्युनेटली की बोलवायचे मग मी घ्यायचे सगळीकडे पण 11त कधीच खेळवायचे नाहीत मला. आय डोंट नो, मे बी त्यांच्यावरही प्रेशर असेल की यांनी रन्स केल्या तर मुंबईतला एखादा बॅट्समन बाहेर जाऊ शकतो म्हणून मला खेळवायचे नाहीत का काय, आय डोंट नो. पण त्यामुळे निराशा म्हणजे हेच की खेळायला नाही मिळालं. त्याच्या पलीकडे निराशा म्हणजे खेळलोच नाही त्यामुळे आऊट झाल्याची किंवा काय चांगली इनिंग खेळून सिलेक्ट झाल्याची अशी निराशेचा एक्सपिरियन्सच नाही घेतला मी कधी. थोडासा ब्रेक घेऊन आपण थोडंसं आजकाल जेन साठी एक क्विक रॅपिड फायर राऊंड करूया. मी क्रिकेटर नसतो तर अवघड आहे सांगणं, कारण त्यावेळेस बॅडमिंटन एक हे होता, ऑप्शन होता, पण त्याच्या व्यतिरिक्त खरंच अवघड आहे सांगणं काय झालं असतं ते. ओके, माझा पहिला गुरु निर्मल सर. ओके, ही एक व्यक्ती नसती तर माझं आयुष्य आत्ता आहे तसं घडलं नसतं. माझा एक मामा आहे, ॲज अ क्रिकेटर घडलं नसतं असं. रवी म्हणून एक माझा मामा आहे, रवींद्र ढवळे. म्हणजे त्यांनी मी आय वॉज ऑलमोस्ट ऑन द वर्ज ऑफ लिव्हिंग क्रिकेट, पण त्यांनी मला खूप एनकरेज केलं आणि मला परत त्यांनी ग्राउंड इंट्रोड्यूस करून दिलं. सो क्रिकेटला त्यांनी मला खूप हे केलं. आणि ऑफकोर्स आई वडील आहेतच, पण ही वॉज द वन हू पुश्ड मी इन टू इट अगेन. माझ्या क्रिकेट कारकिर्दीतली माझी सर्वात संस्मरणीय आठवण सचिन बरोबरची 400ची पार्टनरशिप. सर्वात अवघड, फक्त फलंदाजच असं नाही, सर्वात फिअर्स कॉम्पिटिटर. 2-3 आहेत. मी असताना संजय एक होता, अझर होता तेव्हा. त्यानंतर ॲज अ क्रिकेटर ऑलराऊंड क्रिकेटर म्हणलं तर सचिन विनोद तर खूप नंतर आले माझ्यानंतर, पण प्रॉबेबली दीज टू वर द मोस्ट हे असं. तुझी बॅटिंग तू एका शब्दात कशी डिस्क्राईब करशील? एन्जॉयबल. येस, स्टायलिश टू सिम्प्लिफाय माझ्यासाठी जे काय आठवतंय त्यावरून. ओके, सर्वात अवघड बॉलर फेस करायला? सर्वात अवघड फेस करायला फास्ट बॉलर्समध्ये मला कधी कधी ॲबी कुरुविला अवघड जायचा. ही वॉज वन ऑफ द बेस्ट बॉलर्स दॅट टाइम इन इंडिया. तो थोडासा अवघड जायचा फेस करायला. आणि स्पिनर्समध्ये तसं फारसं नाही कोणी अवघड गेलं, फारसं असं नाही. ओके, शंतन सोडून अजून कुठलं टोपण नाही? आणि ते कसं पडलं? मग असं शंतनूचं शंतन झालं आणि सगळे. ओके, सर्वात आवडता फूड जॉईंट विशेषतः मुंबईत क्रिकेट खेळताना? मुंबईत क्रिकेट खेळताना मला आठवतं अनिल जोशी आम्हाला घेऊन जायचा महेश लंचोमला. दॅट वॉज. आणि फिश आवडतो त्यामुळे आम्ही तेव्हा ते खूप फेमस होतं. महेश लंचोम का प्रताप? महेश लंचोम. ज्यांना क्वार्टरला प्रताप. ओके, तू जे काय लिमिटेड क्रिकेट बघतोस सध्या, त्याच्यातला
यंग क्रिकेटर की जो बघून तुला मजा येते, म्हणजे त्याचं जर ऑप्शन असेल काहीतरी दुसरं करायचं आणि क्रिकेट बघायचं आणि त्याच्यासाठी तू क्रिकेट बघशील असं इंटरनॅशनल मधला कुठलाही? डोमेस्टिक मधला अंकित इज वन ऑफ द फेवरेट्स, ऋतुराज इज वन ऑफ द फेवरेट्स. आणि इंटरनॅशनलमध्ये यंगस्टर्समध्ये आत्ता नवीन आलेल्या पिढीमधले दोघं तिघं आहेत. एक शुभमन पण चांगला खेळतो, त्यानंतर जयस्वाल आहे, ऋतुराज पण चांगला बॅटिंग करतो, असे दोघं तिघं. आणि बॉलिंगमध्ये आय थिंक बॉलिंगमध्ये तसं म्हणजे फार असं कोणी हे नाही. बुमरा तर आहेच आत्ता, म्हणजे त्याच्यात काही वाद नाही. पण आत्ता नवीन आलेल्यांपैकी एक मोहम्मद सिराज एक चांगली टाकतो, तो एक बघण्यासारखा आहे. तुझी प्रीमॅच रिच्युअल काही एक सेट असायचं? नाही, काही नाही, ॲब्सोल्युटली काही नाही. ओके. तो नॉर्मल आपण वॉर्मअप करायचो तेवढंच, आणि बाकी असं काही नाही. डाव्या खिशात रुमाल, उजवा पाय पुढे? काही नाही. फक्त बॅटिंग करायची जाऊन मस्त, एवढंच. ओके. पुस्तक का फिल्म्स? काहीच नाही. मी पुस्तकं अजिबात वाचली नाहीत कधी. फिल्म्सही ज्या काही बघितल्यात त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात नाना पाटेकर आवडतो एक, आणि त्याच्याच बऱ्याचशा बघितल्यात फिल्म्स आतापर्यंत. नाना पाटेकरांनी बॅटिंग बघितली? हो, बघितलं. आम्ही खेळलो एकदा एक मॅच एकत्र. सुरेश वाडकरांचे संगीत अकॅडमीसाठी एक कोल्हापूरला झाली होती मॅच, तेव्हा आम्ही एकत्र खेळलो पण एक मॅच. किरण मोरांनी स्पोर्ट्स कट्टावर सांगितलं की कसं प्रेशर टाकायचं ते. हो, त्या छोट्याला सांग पाकिस्तानशी हारायचं नाही असं फोन करून. ओके. फिरायला आवडतं? भरपूर. फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन? उत्तराखंड. म्हणजे मी तिकडे जातो पण रेग्युलर, वर्षातनं 2-3 वेळा तरी जातो मी. आणि म्हणजे नुसतं फिरायला असं नाही, पण सम अदर रिझन्स ऑल्सो. क्रिकेटमुळे शंतनू सुवेकरला काय मिळालं? सगळंच, एव्हरीथिंग. म्हणजे व्हेरी ग्रेटफुल टू द गेम, टू द स्पोर्ट, आणि व्हेरी ग्रेटफुल टू एव्हरीबडी हू हेल्प मी. म्हणजे ज्यांच्यामुळे मी घडलो त्या सगळ्यांचे नक्कीच आभार आहेत. ज्यांच्याबरोबर खेळलो, आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले, त्यांचेही सगळ्यांचे आभार नक्कीच आहेत. व्हेरी ग्रेटफुल टू ऑल ऑफ देम. शेवटचा प्रश्न, स्पोर्ट्स कट्टावर पुढचा अपिअरन्स कधी होणार आहे? तुमच्यावर आहे. थँक्यू शंतनू. थँक्यू सो मच. तुझ्या पिढीतले विशेषतः, ओके, कारण काय तुमची पिढी तशी म्हणजे क्रिकेटची पॉप्युलॅरिटी खूप वाढत चालली होती प्रत्येक वर्षागणी. भारत बदलत होता, एकंदरीतच अवेअरनेस सगळाच वाढत होता. त्याच्यामुळे तुमच्या पिढीतले विशेषतः मी बघतो की ते जे डोमेस्टिक स्टॉलवर्ड्स आहेत ना, त्याच्यात ना फ्रस्ट्रेटेड डोमेस्टिक स्टॉलवर्ड्स जे शेवटी निराशा आणि कायम असे कायम क्रिकेट बद्दल कडू होतात, आयुष्याबद्दल सगळं कसं वाईट एवढंच रिझेंटमेंट असते खूप. ते महाराष्ट्रात विशेषतः मला तुझ्या आणि सुरेंच्या बाबतीत जाणवतं की तुम्ही दोघं वेगवेगळे मार्ग अवलंबूनही, तर ते तू कसं ते प्रयत्नपूर्वक केलं का तुला तू म्हणलास तसं की पहिल्यापासून जस्ट हॅपन? मी म्हणलं ना की माझा पहिल्यापासून स्वभावच तसा आहे की मला आय डोंट लाईक टू ब्लेम एनीबडी फॉर एनिथिंग, किंवा मला असं रिझेंटमेंट पण नसते कोणाबद्दल कशासाठी किंवा काय असं, किंवा रिग्रेटही नसतो. तर त्याच मी मगाशी तुला रेफर केलं, तो इंटरव्ह्यू झाला तो रिटायर झाल्यानंतर, की म्हणलं माझ्या हातात काय होतं ते मी केलं आणि आय एम हॅपी अँड सॅटिस्फाईड विथ दॅट. कारण तेवढंच आपण करू शकतो. आपल्या हातात ते काम आपण चांगलं करणं तेवढंच आपल्या हातात असतं. अँड इफ यू डू दॅट वेल, आय थिंक यू शुड बी हॅपी अबाउट दॅट. म्हणजे त्याच्यामुळे अध्यात्माकडे तू जास्त ओढला गेलास किंवा अध्यात्मामुळे या गोष्टीसाठी जास्त फायदा झाला असं काही आहे? ह्या स्वभावामुळे मे बी मला अध्यात्मात त्याचा उपयोग झाला, पण ह्याच्यामुळे तिकडे ओढलं गेलो असं नाहीये. म्हणजे इट वॉज अ कम्प्लिटली डिफरंट एक्सपिरियन्स जेव्हा फर्स्ट टाइम मला हा अनुभव आला साईबाबांचा, किंवा आणि तेव्हा माझं लाईफ कम्प्लिटली युटर्न झाल्यासारखं चेंज झालं एकदम. आणि आफ्टर ॲनलायझिंग माय प्रिव्हियस इयर्स, माय क्रिकेटिंग इयर्स, किंवा त्याच्यानंतरची मधली 5 वर्ष, म्हणजे हे सुरुवात व्हायच्या आधी मी ॲनलाइज करायला लागल्यानंतर तेव्हा मला लक्षात आलं की अरे माझा स्वभावच असा आहे पहिल्यापासून. त्यामुळे हे ट्रान्झिशन मला खूप सोपं गेलं. जे लागतं या मार्गात चालायला, जे तुमची मानसिकता जशी लागते, ते इट वॉज जस्ट, मी म्हणलं तसं इट वेंट ऑन हॅपनिंग.
मग असं त्यासाठी वेगळे मी एफर्ट्स घेतले वगैरे असं काही नाही. इट वॉज जस्ट लाईक दॅट फ्रॉम द फर्स्ट. ओके. थोडंसं डिव्हिएट करून तू जसं तुझ्या मामांकडे बघून क्रिकेटकडे ओढला गेलास, तुझा एक भाचा पण त्याच्या मामाकडे बघून क्रिकेटकडे ओढला जाता जाता शेवटी तो त्याचं जे बलस्थान आहे तिकडेच गेला. त्याला क्रिकेट किती यायचं रे? नाही, मी त्याचं खरंच नाही बघितलं क्रिकेट. म्हणजे त्यावेळेस टू बी ऑनेस्ट मी असं फारसा टचमध्ये नसायचो आम्ही. पण आणि क्रिकेट तर त्याचं मी त्याला आवडायचं हे माहिती होतं किंवा तो खेळायचा हे माहिती होतं, पण समहाऊ मी त्याचं कधी बघितलं नाही क्रिकेट. त्यामुळे असं फारसं मला सांगता येणार नाही. पण अजूनही कधी चर्चा झाली तर तो म्हणतो की आवडायचं मला, आणि मग हा शिफ्ट झाला एकदम त्याच्यामध्ये. ओके. सो आपण स्पोर्ट्स कट्टावर एक सेगमेंट करतो, स्पोर्ट्सचा किडा, की जे क्रिकेट इतर क्षेत्रांमध्ये ज्यांनी नाव कमावलंय आणि ज्यांना स्पोर्ट्सची जेन्युइनली आवड आहे, साध्या मराठीत आपण खास म्हणतो. बरोबर. सो त्याच्याकरता आता तू तुझ्या भाच्याला आणून बसवणार आहेस इथेच तुझ्या जागी? जरूर, नक्की. ओके. तो भाचा कोण हे तुम्ही गेस करा, किंवा आपला एडिटर मित्र तनिष्क तुम्हाला नंतर हिंट देईल असं मला वाटतंय. पण शंतनू, आपण अजून एक सिरीज करतो, माझा संस्मरणीय रणजी ट्रॉफी हंगाम. त्याच्यामुळे आता तुला सोडायच्या आधी आपण पुढची कमिटमेंट आपण त्या एका सीझन बद्दल स्टार्ट टू एंड बोलू, प्री सीझन टू पोस्ट सीझन. मग ते तुझ्या दृष्टीने 92, 93, 93, 94 का 96, 97? तू कुठला? 96, 97 नक्कीच. म्हणजे त्या सीझनला मी एक वेगळ्याच फॉर्ममध्ये होतो. म्हणजे आपण म्हणतो ना की इट्स अ ड्रीम फॉर्म म्हणतो आपण, किंवा ड्रीम कम ट्रू म्हणतो. म्हणजे एव्हरीथिंग वॉज जस्ट हॅपनिंग फॉर मी. राईट फ्रॉम पहिल्या लीग मॅचपासून. अनफॉर्च्युनेटली फक्त मी त्या वर्षी 2 लीग मॅचेस मी मिस केल्या, कारण सेकंड आमची मुंबईला मॅच होती, ठाण्याला दादोजी कोंडदेव स्टेडियम. आणि त्या मॅचला मला ॲबीचा बॉल लागला अंगठ्याला आणि अंगठा फ्रॅक्चर झाला होता. सचिन पण खेळत होता ती मॅच, आणि ती इनिंग म्हणजे माझी तिथेच ती अडकली. परत मी बॅटिंग नाही करू शकलो त्या मॅचमध्ये. पण त्याच्यानंतर मी 2 लीग मॅचेस मिस केल्या, आणि मग आम्ही सुपर लीगला आलो. आणि सुपर लीगला मला आठवतं मी पहिल्या 5 इनिंग खेळल्या, त्याच्यात 2 डबल हंड्रेड्स आणि 2 100 केल्या होत्या. सो दॅट वॉज ॲब्सोल्युटली अमेझिंग रन होता तो. म्हणजे त्या वर्षी पण आम्ही सेमीफायनलला गेलो, दिल्ली अगेन्स्ट खेळलो आम्ही सेमीफायनल त्या वर्षी. पण दॅट सीझन वॉज, म्हणजे त्या वर्षी एवढ्या त्या 5 इनिंगमध्ये एवढ्या रन करून, आणि पहिल्या लीगमध्ये सुद्धा एक मी रिटायर्ड हर्ट झालो ती, आणि त्याच्या आदल्या मॅचलाही 100 केले होते मी गुजरात अगेन्स्ट पहिल्या मॅचला. तर तो जो हे होता ना त्या वर्षीचा तो परफॉर्मन्स, त्या वर्षी मला पण पहिल्यांदा असं वाटलं की नाही, मी आता इंडिया खेळायलाच पाहिजे. त्याच्या आधी मे बी मला नसेल वाटलं की हां चांगलं खेळलं तर मी खेळू शकेन, असा एक ॲटिट्यूड होता. पण त्या वर्षी फर्स्ट टाइम आय थॉट की आय शुड प्ले इंडिया विथ दिस परफॉर्मन्स. पण तेव्हासुद्धा मी म्हणलं तसं, म्हणजे रेस्ट ऑफ इंडियाला होतो, इराणी ट्रॉफीला वगैरे, पण 11त खेळलो नाही. त्यामुळे त्या वर्षीचा सीझन पण तसाच गेला माझा. ओके. सो या सीझनबद्दल डिटेलमध्ये आपण जेव्हा पुढच्या वेळेस गप्पा मारत सांगू. पण आता शेवटाकडे येताना एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, जो महाराष्ट्र क्रिकेटची एक दुभती नस वगैरे म्हणतो ना आपण, तसा प्रकार आहे की महाराष्ट्र क्रिकेटर्स बाबतीत सर्वार्थाने भारतीय क्रिकेटमध्ये, विशेषतः मुंबई क्रिकेटमधून हा समज पसरवला गेलाय असं महाराष्ट्र क्रिकेटमध्ये वाटतं की काय नेहरू स्टेडियमची खेळपट्टी खिशात घेऊन सगळीकडे फिरतात आणि मग नंबर्स दाखवतात. विशेषतः तुमच्या तिघांच्या बाबतीत खूप बोललं जायचं, राईट? तुझं काय मत आहे याच्यावर? सी, नेहरू स्टेडियमची खेळपट्टी, म्हणजे जो घासून बॅटिंग करेल ना, ज्याला फास्ट बॉलिंग खेळता येते, ही विल ऑलवेज बी सक्सेसफुल ऑन दॅट. कारण आपण बघितलं की म्हणजे त्यावेळेस दॅट वॉज द फास्टेस्ट विकेट इन इंडिया. म्हणजे त्याच्यासारखा पेस कुठल्याही इंडियातल्या विकेटला नव्हता, त्याच्यासारखा बाउन्स कुठल्याही विकेटला नव्हता. आणि इवन कपिल देव तिथे खेळला, किंवा वेस्ट इंडिजची टीम खेळली वेस्ट झोन अगेन्स्ट, तेव्हा माल्कम मार्शल सुद्धा म्हणला होता की मला असं विकेट जर का प्रत्येक टेस्टला मिळाले तर मी 2-3 डोकी फोडीन. म्हणजे अशा पेसचं ते विकेट होतं. कपिल सुद्धा ही वॉज सो हॅपी विथ द विकेट. तो पण म्हणायचा की अशी विकेट इंडियात मिळाली तर 600-700 विकेट होतील माझ्या. तर म्हणजे त्या विकेटवर फास्ट आणि बाउन्सी ट्रॅकवर खेळायला, किंवा तशी फास्ट बॉलिंग खेळायला
आणि एक वेगळं स्किल लागायचं जे सगळ्यांमध्येच नसायचं. म्हणजे जे व्हिजिटिंग टीम्स असायच्या, म्हणजे मी तेच म्हणतो सगळ्यांना की व्हिजिटिंग टीम्समधल्या किती जणांनी तिथे 100 केलं, किती बॅट्समननी केलं ते मला सांगा म्हटलं. ठीक, त्यांच्या वेळी वेगळी विकेट असायची, आम्ही बॅटिंग करायचो तेव्हा वेगळी विकेट असायची, असं काही असायचं काय एका मॅचमध्ये? तीच विकेट त्यांना मिळायची. किती जणांनी 100 केलं मला दाखवून द्या, मग सगळे गप्प बसतात. तर हा म्हणजे तो गैरसमज जो पसरवला गेला ना, तो आय थिंक डेलिबरेट असेल किंवा त्यांना व्हॉट एव्हर जे काय त्याच्या मागे कारण असेल, पण नेहरू स्टेडियमच्या विकेट फास्ट बॉलर्स खेळायला दॅट वॉज वन ऑफ द टफेस्ट विकेट्स टू प्ले इन इंडिया. आणि म्हणून बघितलं तर महाराष्ट्राचे कुठलेही बॅट्समन कुठल्याही इंडियात आपण खेळत असताना किंवा इंटरनॅशनल काही जण खेळले ते फास्ट बॉलर्स अगेन्स्ट नेहमी चांगले खेळायचे. स्पिनर्सला मे बी ते थोडे 19-20 असतील, पण फास्ट बॉलर्सला महाराष्ट्राचे सगळे बॅट्समन कायम चांगलं खेळायचे. दे वर ऑलवेज रिअली गुड अगेन्स्ट फास्ट बॉलिंग. आजचं क्रिकेट तू कितपत फॉलो करतोस? आजचं खूप असं नाही, ऑन अँड ऑफ करतो मी. पण असं म्हणजे आता तू पटकन मला विचारशील की ह्या इनिंगबद्दल सांग, त्या इनिंगबद्दल, तर थोडं डिफिकल्ट आहे मला सांगण्यात. महाराष्ट्र क्रिकेट यावर्षी जरा बऱ्यापैकी केलं मी फॉलो. ओके. आणि अनफॉर्च्युनेट खूप गोष्टी घडल्या आणि परफॉर्मन्स तेवढा चांगला झाला नाही जी काही कारण. पण त्याच्यात सुद्धा अंकित बावणे जसं खेळतोय, ॲब्सोल्युटली ही इज अन अमेझिंग बॅट्समन. त्याच्यासारखी कन्सिस्टन्सी मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या कुठल्याही बॅट्समनने आजपर्यंत दाखवली असेल. द वे ही बॅट्स आणि त्याचं टेम्परमेंट आणि आय थिंक तो खेळायला पाहिजे होता इंडिया कधीच. ऋतुराज एक दुसरा आहे. ऋतुराज तर आता CSKचा कॅप्टन आहे आणि इंडिया पण खेळला तो. पण ऋतुराज आणि अंकित सुद्धा आय थिंक ही शुड हॅव बीन देअर. ओके. तुझ्या क्रिकेटकडे जाताना तू फेस केलेला सर्वात अवघड पेस बॉलर आणि स्पिनर? डोमेस्टिकमध्ये आय थिंक उबेद कमाल एक होता. तो इट वॉज अ व्हेरी इंटेलिजंट बॉलर. म्हणजे तो आपल्याला वाटतं तो असं कॅज्युअल बिंडोकपणा असं दाखवायचा, पण तो इंटेलिजंट होता तसा. आणि मनोज प्रभाकर एक होता. मनोज प्रभाकर पण डिफिकल्ट होता. म्हणजे तो पण कायम काही ना काहीतरी जादू चालू असायची त्याची. सो त्याला खेळताना असं रिलॅक्स होऊन खेळता नाही यायचं कधी. स्पिनर्समध्ये म्हणशील तर स्पिनर्समध्ये खूप जण चांगले होते. व्यंकटपती राजू एक होता तेव्हा, हिरवानी एक होता, त्यानंतर मुंबईकडे निलेश एक चांगला स्पिनर होता, साईराज होता बहुतुले, ही ऑल्सो वॉज अ गुड स्पिनर. ऑफ स्पिनर्सचं मला एवढं कधी नेवर फेस्ड एनी डिफिकल्टी टू प्ले ऑन ऑफ स्पिनर. त्यामुळे सगळे ऑफ स्पिनर सारखेच वाटायचे मला. पण हे काही स्पिनर्स होते ना, भारती विज म्हणून एक पंजाबचा एक होता, ही वॉज अ गुड लेफ्ट आर्म स्पिनर. असे काही काही, व्यंकटरामण होता आपला तमिळनाडूचा, तो एक चांगला स्पिनर होता. त्यामुळे स्पिनर्स हे होते आणि फास्ट बॉलर्सपैकी हे सगळेच चांगले होते म्हणजे तेव्हा. एक प्लेयर ज्याच्याबरोबर मला काही केलं, मला त्याच्याबरोबर विरुद्ध किंवा सेम मॅचमध्ये खेळायचं आहे, पण ते काही केलं जमलं नाही, असं कोणी आहे? तसं कोणी नाही आहे. ओके. आणि शेवटी फक्त आत्ता मला एक सांग की शंतनू सुगवेकर हा समस्त क्रिकेट चाहत्यांसाठी कमनशिबी असला तरी तो किती समाधानी आहे हे गेल्या तासाभरात आम्हाला लक्षात आलंय, त्यांनाही लक्षात आलंय. पण गेल्या 20 वर्षात शंतनू सुगवेकर क्रिकेट पासून दूर का गेला? मी ॲक्च्युली सांगू का, मी रिटायर झालो आणि रिटायर झाल्याच्या नेक्स्ट डेपासून मी कधी मिस नाही केलं क्रिकेट. म्हणजे इट जस्ट स्विच्ड ऑफ. म्हणजे त्याच्यामध्ये मागे काही एफर्ट नव्हता किंवा काय, किंवा कोणाबद्दल काही हे होतं, रिझेंटमेंट होती किंवा राग होता किंवा असंही काही नव्हतं. पण इट जस्ट स्विच्ड ऑफ. म्हणजे मी लिटरली सांगतो, नेक्स्ट डेपासून मी कधीही मिस केलं नाही क्रिकेट. आजही करत नाही मी मिस क्रिकेट अजूनही. आणि इट जस्ट हॅपन्ड. आणि मग एक वेगळ्या मार्गाला लागल्यानंतर तर मग काही परत तिकडे जायचा प्रश्नच नव्हता. सो जस्ट स्टेड अवे फ्रॉम इट. आणि बेसिकली आपण आजकाल जे बघतो क्रिकेटमध्ये किंवा जस्ट टू स्टे रिलेव्हंट इन द गेम किंवा कम बॅक टू द गेम आणि डू समथिंग, तर
जे जे काही सगळ्या गोष्टी करायला लागतात, मे बी माझा स्वभाव तसा नाही आहे, त्यामुळे आणि ते मला माहिती होतं 100% की माझा स्वभावच नाही, मी ह्याच्यात टिकूच शकणार नाही. त्यामुळे मी परत कधी त्या क्षेत्राकडे फिरकलोच नाही आणि ते मी खेळताना करू शकलो नाही आणि खेळल्यानंतर तर सवालच नव्हता. आणि आय न्यू की मी काही ह्याच्यात टिकणार नाही त्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा त्याच्यासाठी जे जे काही करायला लागतं किंवा जे करतात लोक आजकाल ते मला शक्य नाही आणि मी त्यात टिकू शकणार नाही. सो आय जस्ट स्टेड अवे फ्रॉम इट. आणि ॲज आय सेड आय वॉज ऑलवेज हॅपी, कंटेंट अँड सॅटिस्फाईड विथ वॉट आय डिड. अजूनही रात्री गादीवर पडल्या वेळेला शांतपणे 2 मिनिटात झोप लागते. दॅट इज द बिगेस्ट अचिव्हमेंट आय हॅव. हे नंदू नाटेकर सरांनी त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस हेच सांगितलं होतं की मी ज्या दिवशी बॅडमिंटन रिटायरमेंट घेतली, दुसऱ्या दिवशीपासून मी टेनिस खेळायला लागलो, माझा बॅडमिंटन संबंध संपला. तर पण हे ऍडमिट करायलाही फार वेगळं असावं लागतं. असं शंतनू, तू स्पोर्ट्स कट्टावर पदार्पण झालं, आपण दुसरी इनिंग सुरू करू. पुढच्या एपिसोडचं ऑलरेडी प्रॉमिस झालेलंच आहे, पण आम्हाला खूप मजा आली. तू आलास त्याबद्दल मंडळ अत्यंत आभारी. थँक्यू सो मच. आणि मित्र हो, तुम्हाला शंतनूसाठी त्या 96-97च्या सीझन्सबद्दल किंवा इतर त्याच्या प्रवासाबद्दल अजून काही प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये लिहा. तुमच्या शंतनूच्या क्रिकेटबद्दलच्या आठवणी देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. बाकीचे भाग बघाच, ऑब्विसली लाईक, शेअर, सबस्क्राईब कराच. तुर्तास शंतनू सुगवेकर, अमोल कराडकर रजा घेत आहेत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.